शेतकरी बंधूंनो नमस्कार. तर आज आपण आलेलो तर उपटा गाव येथील मोहन भाऊ यांच्या हळदीच्या प्लॉटवर. तर हळद हिरवीगार आहे म्हणजेच ती आतून तितकीच मजबूत आहे का? तर नाही. तर झाड मजबूत करायचं असेल तर त्याला सुरुवात मुळ्यापासून करावं लागते. म्हणूनच मोहन भाऊनी नित्या कॉम्बो किट सोडलेली आहे. तर यामध्ये आहे 2.5 लिटर NPK कन्सोर्शिया आणि 1 किलो मायक्रोरायझा. तर आपण मोहन भाऊला विचारू रिझल्ट कसा आलेला आहे. ठीक आहे भाऊ, तुमचं नाव सांगा. मोहन शिवाजीराव सोळंके, तालुका सेलू, जिल्हा परभणी, राहणार उपटा. ठीक आहे. तुम्ही ह्या प्लॉटला NPK आणि मायक्रोरायझा हे किट सोडलेली हो. आणि दुसऱ्या प्लॉटला नाही सोडलेली. तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट काय वाटलं? हे हिरवीगारपणा जास्त आली, वाढ झाली हळदीची, हा. जोमदार झाडं झाले. आणि ते प्लॉट अजून जुबी म्हणजे लहान आहे, खराब आहे, त्याची वाढ झालेली नाही आणि हिरवीगार पण नाही. NPK कन्सोर्शिया मधील उपयुक्त सूक्ष्मजीव जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत करतात. मायक्रोरायझा मुळांचा विस्तार वाढवून पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण सुधारण्यास मदत करते. म्हणजे बुरशी पण होऊ देत नाही आणि एक कोणत्याही पिकाला जर सोडलं तर एक पांढऱ्या मुळाची संख्या वाढते आणि पीक पण एक जोमात राहते. ठीक आहे, धन्यवाद.